विकासाच्या विकास कामात कधी राजकारण केले नाही, पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंना टोला। बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मुंडे घराण्याचं कायम वर्चस्व आहे। अंतर्गत राजकारणामुळे धनंजय मुंडे यांनी आपला वेगळा मार्ग निवडला, मात्र त्याची सल अजूनही पंकजा मुंडे यांना जाणवत असते। बीड नगर परिषदेच्या कार्यक्रमातही त्यांनी बुधवारी ती व्यक्त केली। राजकारणात सुसंस्कृतपणा पाळावा असे संकेत आहेत, कुणाचं घर फोडून राजकारण करू नये असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला। जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले ते विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी, मात्र राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। सभेत बोलताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की मी विकासात कधीच राजकारण केले नाही। बीड तालुक्यात मी कोट्यवधी रुपयांची कामे दिली आहेत। सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या घर फोडण्याचं पातक लागू आहे, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण नसावं। राजकारणातही काही गोष्टी पाळल्याच पाहिजेत। रक्ताची नाती जेव्हा तुटतात तेव्हा त्याची वेदना काय असते ते मी भोगला आहे। त्यामुळे असाच प्रसंग जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात आला तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभी राहिले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड नगरपालिकेला दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली। ही पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असली तरी विकासाच्या कामात आम्ही राजकारण केले नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। बीड नगर परिषदेच्या विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। बीड नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, त्यामुळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असल्याने राजकीय चर्चा झाली नसती तर नवलच। या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे 2 आमदार वगळता राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नाही। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी थेट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना आव्हान दिल्याच्या चर्चेला उधाण आलंय। या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका किंवा बॅनरवर कुठेही धनंजय मुंडे यांचा फोटोही पाहायला मिळत नाही। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढती नाराजी पक्षाला हानिकारक ठरणार का अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय। अनिल घोरड, संवाद मराठी लाईव्ह, बीड। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।